नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नेरूळ प्रभाग 21च्या कार्यसम्राट नगरसेविका मीरा पाटील यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय. नेरूळ सेक्टर 9 येथील आचार्य श्री तुलसी मैदानाचा आता कायापालट होणार आहे. इथे खेळण्यास येणाऱ्या खेळाडूंकरिता विविध आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत. अशा या विविध खेळाने सुसज्ज होणाऱ्या आधुनिक क्रीडा मैदानाच्या कामाचं भूमिपूजन नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नगरसेविका मीरा पाटील, माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेविका माधुरी सुतार, नगरसेवक सुरेश शेट्टी, मंडळ अध्यक्ष तथा परिवहन समिती सदस्य कुणाल महाडिक, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, सुरेखा इथापे, माजी शिक्षण मंडळ सभापती अर्जुन सिंघवी, ॲडव्होकेट संदीप बर्णे, सावंत थोरात, रवींद्र हांडे, राहुल इथापे, विजय निंबाळकर, सुनील मोहिते, मच्छिंद्र माळी, रवींद्र काकडे, प्रमोद सूर्यवंशी, महिला वर्ग आणि मोठ्या संख्येनं क्रीडाप्रेमी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 21मध्ये आपल्या खेळाच्या मैदानाचं आधुनिकीकरण म्हणजे इथं टर्फ विविध खेळांसाठी विविध पद्धतीने बनवणारे टर्फ आणि जॉगिंग ट्रॅक असा हा एक उपक्रम इथं त्याचं भूमिपूजन सोहळा सन्माननीय नगरसेविका मीरा पाटील मॅडम, सन्माननीय नगरसेवक सुरेशजी शेट्टी, सन्माननीय नगरसेवक सेविका माधुरी सुतार आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार यांच्या पॅनलमध्ये घेण्यात आला. मी सन्माननीय चारही सदस्यांचे मनापूर्वक अभिनंदन करेन की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मैदान विजनच्या अंतर्गत मैदानांचं विस्तारीकरण आणि त्यांचं आधुनिकीकरण याचा एक भाग म्हणून आपल्या प्रभागातला मैदान ही सुसज्ज असा बनवून तो क्रीडाप्रेमींना समर्पित करण्याचं काम आज इथं होत आहे. मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते. आज प्रभाग क्रमांक 21 येथील तुलसी उद्यान या ठिकाणी खेळाचे अत्याधुनिक मैदान बनवण्याच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. फार आनंद होत आहे की प्रभागामध्ये 21 नंबरच्या आमच्या प्रभागामध्ये आमच्या सहकारी नगरसेविका मीराताई पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने हा इथे शुभारंभ होत आहे. कारण आज काळाची गरज आहे की उद्याने त्याचबरोबर खेळाचे मैदान हे क्रीडाप्रेमींसाठी आणि जे नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. आज मोकळी स्वच्छ हवा त्याचबरोबर मैदानी खेळ हे म्हणजे आपली फार महत्त्वाची गरज आहे आणि ती फुलफिल होण्यासाठी इकडे अशा प्रकारचे मैदान आणि गार्डन ही उपलब्ध असणं फार महत्त्वाचं आहे. जसं प्रभाग क्रमांक शिरोणे येथे मैदान आणि उद्यान हे अजिबातच नच्या बरोबर असल्यामुळे शिरोणे गावातील त्याचबरोबर जुईनगर त्याच्यात नेरूळच्या आजूबाजूच्या परिसरातील जे क्रीडाप्रेमी आहेत ते इकडे या खेळ खेळण्यासाठी येत असतात आणि त्यांच्यासाठी सुसज्ज असं आधुनिक खेळाचं मैदान या इथे याचा शुभारंभ झाला आणि ते तयार होणार आहे. त्याबद्दल निश्चितच आनंद व्यक्त करते आणि आमचे सहकारी नगरसेविका मीराताई यांचे कौतुक करते. आचार्य श्री तुलसी मैदानात विविध आधुनिक खेळ सामग्री उभारण्यात येणार असल्याने याचा येथील क्रीडा खेळाडूंना अधिकाधिक लाभ घेता येणार आहे. त्यामुळे नगरसेविका मीरा पाटील यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे आभार मानलेत. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी विविध खेळांसाठी आधुनिक क्रीडा सोयीसुविधांचं या ठिकाणी आपण सन्माननीय महापौर सुजाता सूरज पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन होत आहे.
आणि सातत्याने गेली अनेक वर्ष ह्या ठिकाणी बघतो आम्ही का मैदानामध्ये वरचा जो टप्पा आहे तिथे म्हणजे सुविधा काही नाही आहेत तिथे त्याच्यामुळं या ठिकाणी अनेक ठिकाणावरून नेरूळ विभागातील सर्व ठिकाणावरून मुले इथे खेळासाठी सरावासाठी येत असतात. म्हणून आम्ही गेली अनेक वर्षे सातत्याने येथे मैदानांमध्ये सुविधा मिळाव्या यासाठी सातत्याने प्रशासनाकडे प्रयत्न करत होतो आणि प्रशासनाला धन्यवाद देईन की सर्व नवी मुंबईतील सर्व ठिकाणच्या मैदानांचं विकास कामांवर प्रशासनाने भर दिला आणि त्याच्यामध्ये एक भाग म्हणून आपला आचार्य श्री तुळशी उद्यान या मैदानामध्ये सुद्धा आज या ठिकाणी आधुनिक क्रीडा सुविधा येथे आपण खेळाडूंसाठी उपलब्ध करून देणार आहोत. मध्ये धावपट्टी असेल आणि टर्फ आहे, लॉन टेनिस कोर्ट आहे, व्हॉलीबॉल कोर्ट आणि पिकल बॉल कोर्ट अशा विविध सुविधा इथे खेळाडूंसाठी निर्माण होणार आहेत. आपण बघतो इथे अनेक प्रशिक्षक देखील आपण पाहिलंच असेल मुलं मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहेत आणि एक प्रशिक्षक देखील इथे आपल्या खेळाडूंना सरावासाठी इथे आवर्जून घेऊन येतात. खूप मोठं इथे मैदान आपल्या नेरूळमधील विभागाला लाभलेलं आहे. तर आणि म्हणून खूप आटास होता की हे काम झालं पाहिजे आणि नक्की ते प्रयत्नामधून हे झाले. आमचे लोकनेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच सन्माननीय संजूजी नाईक साहेब, सन्माननीय संदीपजी नाईक साहेब, सभागृह नेते सन्माननीय सागरजी नाईक साहेब यांच्या पाठिंब्यामुळे या कामाला गती मिळाली आणि आपलं लवकर हे काम सुरू होत आहे. आणि याच्यामुळं आपल्या ज्या खेळाडू आहेत भागातील त्या लोकांना खूप मोठी संधी इथे एक लाभलेली आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.